हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. तर इथं आमचं सकाळचं काम म्हणजे बऱ्यापैकी आवरलं होतं. फरशी वगैरे इथं पुसून झाली होती आणि नाश्त्याची वगैरे तयारी चालली होती. तर आज दीदीने उठून सकाळी यांचा टिफिन वगैरे बनवला होता. तर 2-3 दिवस मी आरामच केला. काही सकाळी लवकर उठले नव्हते, तर उशिरा उठूनच माझे कामं वगैरे जे काही होते तर ते चालू होते. तर आता इथं नाश्त्यामध्ये आज बनवायचं होतं डोसा आणि सांबार वगैरे बनवायचं होतं. तर सांबार तेवढं मी फोडणी वगैरे दिली होती फक्त, आणि चटणी तर दीदीनेच बनवली होती. तर खोबऱ्याची चटणी, सांबार आणि डोसा इथं नाश्त्यासाठी होता. तर त्याच्या आधी थोडंसं इथं गप्पा वगैरे चालल्या होत्या आणि थोडासा आता आईला आणि दीदीला चहा दिला, कारण सकाळपासून चहा दिला नव्हता. आणि आता घरात मेंबर पण वाढले, तर त्यामुळे थोडंसं चहा म्हणजे आंघोळ वगैरे सगळं चहा पाणी व्हायला थोडासा उशीरच लागायचा. त्यामुळे सगळ्यांच्या आंघोळा वगैरे आता होत आलेल्या. तर आता आणि थंडी पण आहे, त्यामुळे आता थोडंसं चहा वगैरे घेऊन इथं सकाळच्या गप्पा चालू होत्या सगळ्यांच्या. मुलांचं खेळायचं तर काही चालूच असते कंटिन्यू. तर इडल्या पण थोड्याशा बनवल्या होत्या, पण इडल्या एवढ्या चांगल्या येत नव्हत्या. त्यामुळं मग फक्त डोसा वगैरेच बनवला. आणि डोसा दीदी बनवलं तसे सगळ्यांना देत होते, तर त्यामुळं एक 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 खायचं पण चालू होतं सगळ्यांचं. आणि वी पण आता सगळे होते, तर त्यामुळे थोडंसं प्लेट घेऊन स्वतः खात होती. तर ज्याचं त्याचं खायचं वगैरे चाललं होतं. तर आता छान आम्ही सगळ्यांनी नाश्ता एन्जॉय केला आणि त्यानंतर मग पुढची कामं जे कपडे भांडी वगैरे ते तर काय रेग्युलरचं आहेच, तर तेच आवरत होते. पण आता थोडंसं मुलींकडं लक्ष द्यायला थोडंसं म्हणजे एवढं प्रॉपर लक्ष द्यायची काही गरज नव्हती, कारण आहेत सगळे, तर त्यामुळे ते सगळ्यांच्याबरोबर खेळत वगैरे होते छान. तर इथं आमचा सगळ्यांचा मस्त नाश्ता सगळ्याचा एन्जॉय चालला होता. आणि तुमच्याकडं पण पाहुणे आले की असंच असतं का? तर आम्ही पण इकडं पण आलं की पण म्हणजे इथं घरी कुणी आलं तरी असं सगळे एकत्रच करतात. आणि आम्ही गावी वगैरे गेलो तरी एकत्रच वगैरे सगळ्यांना नाश्ता वगैरे जेवण एकत्रच करतो. तर आता इथं दुपारची सगळी कामं वगैरे आवरली होती आमची. आणि इथं मग मम्मी गावाकडून जी भाजी आणली होती ही सगळ्या शेंगा वगैरे होत्या, तर त्या घरातल्याच होत्या, तर त्याच निवडत वगैरे होती. तर संध्याकाळचं टायमिंग झालं होतं, तर मुलांना थोडं आता काहीतरी खायला पाहिजे होतं, म्हणून इथं मी उडीद वडे बनवणार होते. तर सकाळीच इथं हे उडीद डाळ जी होती तर ती भिजत घातली. आता ह्याच्यातलं पाणी काढून फक्त इथं वाटण करून घ्यायचं आहे. आणि थोडेसे तांदूळ पण जेव्हा आपण डाळ भिजत घालतो तर तेवढेच थोडेसे एक मुठभर तांदूळ घालायचे, तर त्याने क्रिस्पी होतात वडे छान असे.
वरून शक्यतो पीठ वगैरे कुठलं टाकायचं नाही, कारण वरून मैदा किंवा तांदळाचं पीठ वगैरे टाकलं तर कधी कधी ते वडे जे आहेत तेलात फुटतात. जर कोणाला असा अनुभव असेल तर सांगा. माझ्या नणंदबाईंना एक वेळ भाजलं होतं असं, तर आणि मलाही थोडंसं असं एक दोन वेळी तेल उडालं होतं. तर तेव्हापासून मग मी त्यात डाळ जेव्हा भिजत घालतात तेव्हाच तांदूळ पण भिजत घालते, म्हणजे वरून काही पीठ घालण्याची गरज नाही पडत आपल्याला. इथं मिक्सरवर वाटण बरोबर बारीक एकदम करून थोडंसं जाडसर जरी ठेवलं तरी चालते. तर थोडंसं असं जाडसर करून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आत्ताच हाताने मिक्स केलं आणि सोडा वगैरे काय टाकायची नाही. याच्यात कढीपत्ता वगैरे चिरून टाकला तरी छान लागतो, पण आता कढीपत्ता काही नाही टाकला मी, फक्त मीठ टाकूनच व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलं हे पूर्ण बॅटर. आणि आता हे रेस्ट करायला अर्धा एक तास तसंच ठेवून दिलं. त्यानंतर आई बराच वेळ झालं जी शेंगा राहिल्या होत्या तर त्या निवडत होती. तर याला इकडं म्हणजे वालच्या शेंगा वगैरे पण म्हणतात, पण गावाकडे आमच्या इकडं उसावल्याच्या शेंगा वगैरे म्हणतात. तर या लाल कलरच्या असतात, वेगवेगळ्या आहेत. तर प्रत्येक ठिकाणी शेंगांची नावं वगैरे वेगवेगळी असतात. तर इथं बराच वेळ मम्मी बसली होती, त्यामुळे थोडंसं दीदीन मी थोडंसं आता इथं सगळ्यांनी मिळून शेंगा ज्या राहिल्या होत्या तर त्या निवडून घेतल्या. आणि घरून जास्त आणलं होतं तर दीदीसाठी पण थोडंसं द्यायचं होतं ह्याच्यातलंच. आणि पूर्ण जेवढं पण भाजी वगैरे आई आणते तर जेवढं असेल टाईम तेव्हा निवडून वगैरे सगळ्या ठेवून देते. तर आता तेच चाललं होतं सगळं निवडायचं. तर आता इथं अर्धा पाऊण तास झाला आहे पीठ भिजवून. आता व्यवस्थित इथं वडे बनवायला घेते मी. तर आधी पाण्याचा हात घेतला आणि थोडे असं पीठ घेऊन वर खाली असं पाण्याचा हात लावून वडे जे सोडून घेतले. तर शक्यतो छोटे छोटे सोडायचे वडे, म्हणजे पीठ जास्त कच्चं नाही राहत. आणि आता इथं वडे 5 मिनटं खाली एक साईडला आणि दुसऱ्या साईडला असे 5 मिनटं असं करून व्यवस्थित फ्राय केले. जास्त हाय गॅसवरती पण फ्राय नाही करायचे, कारण मग मध्ये कच्चे राहतात. तर त्यामुळे थोडंसं मीडियम गॅसवरतीच इथं एक 5 मिनटापर्यंत इथे वडे जे होते तर ते फ्राय करून घेतले. तर सकाळची डोश्याची चटणी थोडंसं सांबर होतंच, त्यामुळं तेच सांबर आणि चटणी घेऊन मग वडे सगळ्यांनी खाल्ले. त्यानंतर संध्याकाळी यांनी फिश आणलं होतं यात ऑफिसमधून येताना. तर आता इथं फिश बनवायचं चालू होतं. तर इथं स्वच्छ धुवून घेतलं आहे मी फिश. तर आधी फिश धुताना थोडंसं ज्वारीच्या पिठाने धुवून घेतला की त्याचा तेलकटपणा वगैरे आहे तर तो निघून जातो. तर आता हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे मी. तर ह्याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला, धनिया पावडर, हळद आणि मीठ टाकून घेतलं मी आत्ताच. आणि थोडंसं लाल तिखट पण आत्ताच टाकते, कारण वरून म्हणजे नंतर ॲड नाही करायचे. आणि आता थोडासा लिंबाचा रस पिळला आहे आणि आलं लसूण पेस्ट थोडीशी ॲड केली. तर हे एवढं सगळं ॲड करून व्यवस्थित हाताने असं पूर्ण चोळून घेतलं आहे पूर्ण दोन्ही बाजूला. आणि हे फ्रीजरमध्ये डीप फ्रीजरमध्ये पूर्ण असं अर्धा तासपर्यंत तरी मॅरिनेट करायला ठेवायचं, मग छान टेस्ट येते त्याने.
त्यानंतर मग इथं करीसाठी इथं मसाला बनवायचा होता, तर त्यामुळे इथं मी थोडेसे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतले, आल्याचे तुकडे, थोडंसं लसूण, पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि थोडे तीळ घेतले. एवढे सगळ्याचं आता वाटण करून घेणार आहे. तर हे व्यवस्थित वाटण बारीक एकदम करून घ्यायचं. हे वाटण डायरेक्ट मी आज पुदिना आहे म्हणून टाकते, कधी कधी पुदिना नसतो माझ्याकडे, पण आता हे आहे सगळं, तर ह्याचं पूर्ण एकदमच बारीक करते. थोडंसं वेगवेगळं केलं तर थोडासा म्हणजे करी आपल्याला फ्राय करताना पण मसाला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे एकत्रच केलं आहे. पण वेगवेगळं केलं जर कांदा टोमॅटो वेगवेगळं, तर त्याची टेस्ट पण थोडीशी अजून छान लागते. पण आता जास्त वेळ नव्हता, त्यामुळे सगळे एकत्रच वाटण करून घेतलं. आणि आता इकडे तेल गरम करत ठेवलेलंच कढई आधीच. आणि आता तेल गरम झालं की लगेच हेच वाटण डायरेक्ट कढईमध्ये टाकून देते. खडे मसाले पण टाकू शकते, पण जास्त खडे मसाले वगैरे नाही वापरत मी, कारण मसाला जास्त वापरला की मुलांना वगैरे जास्त नाही आवडत, त्यामुळं. तर आता तेल सुटेपर्यंत इथं वाटण भाजले आणि ह्याच्यात थोडासा आता गरम मसाला आणि लाल तिखट टाकून घेतले. आणि ह्याच्यामध्येच थोडे ते फिशचे पीस होते, तर ते ॲड करून घेतले आणि असंच 1-2 मिनटं फ्राय करून घेतलं. आणि मग ह्याच्यात थोडंसं पाणी जेवढं लागेल, करी जेवढी पाहिजे आपल्याला थिकनेस, तर ते ॲड करून घेतलं. आणि शिजण्यासाठी फिशला काही वेळ लागत नाही जेव्हा आपण करी बनवतो. तर एक वेळ उकळले की एकच उकळी आल्यानंतर 1 मिनिट ठेवायचा किंवा लगेच बंद केला तरीही चालतो. तर आता इकडे लगेच फिश फ्रायची तयारी चालू आहे. इथं रवा काढून घेतला मी अंदाजे आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घालून घेते. तर हे वरचं कोटिंग बनवायचं आहे. ह्याच्यामध्ये आता जे मगाशी मॅरिनेट केलेले जे फिश आहे, तर ते आता ह्याच्यामध्ये घोळवायचे रव्यामध्ये वर आणि डायरेक्ट पॅनमध्ये टाकून द्यायचे. तर पॅनमध्ये आधीच तेल गरम करून घ्यायचं शक्यतो, कारण गरम तेल असेल तर जास्त तेलकट नाही होत. नाही तर कधी बघा फिश फ्राय जेव्हा आपण करतो तर कधी कधी खूप तेलकट होतं, तर ते खाताना पण नको वाटतं. तर ते अवॉइड करण्यासाठी तेल जे आहे ते आधी गरम करायचं. आणि कधीही तेल जर एक्स्ट्रा लागणार असेल तर फिशच्या वरच्या पीसवरती बिलकुल नाही सोडायचं, तर पॅनमध्ये खाली सोडायचं. आणि म्हणजे उलटं जर आता खालच्या बाजूला पाहिजे असेल तर ती फिशचा भाग आहे तर तो पलटवून त्याला तेल असं सोडायचं नाही ना की त्याच्या वरतून. जर वरून फिशवर असाच म्हणजे सोडला आहे एका पीसवर तेल, तर ते खूप तेलकट होतात, ऑइली. तर आता 5 मिनटांनी इथं मी दोन्ही पलटून घेतल्यात आणि पूर्ण असं 10-15 मिनटं व्यवस्थित हे बारीक एकदम गॅसवरती आता फ्राय करून घेतले फिश. आणि इकडं करी पण तयार झाली. आता हे उकळलं वगैरे, तर उकळल्यानंतर लगेच गॅस बंद केला आहे मी. आता याच्यामध्ये फक्त कोथिंबीर टाकते आणि आपली फिश करी जी आहे तर ती रेडी आहे. त्यानंतर मग फिश करी वगैरे बनल्यानंतर दीदीने भाकरी वगैरे टाकले लगेच आणि सगळ्यांचं जेवण वगैरे झालं. तर माझी इकडं भांडी वगैरे घासायची चालू होती, कारण पाणी वगैरे आलं की नळाला, मग थोडीफार जेवढी भांडी होती तर तेवढी काढून घेतले. आणि मग नंतर मी केलं जेवण. तर हा होता पूर्ण आजचा ब्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.